पहले कुछ छोटा बनाओ और उसके बाद उसको खूबसूरत बनाओ। विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र आपला सारथी डॉक्टर संतोष पाटील। आज युवकांसाठी यशाची वाट आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण 3 पॉवरफुल माइंडसेट रूल सांगणार आहे, जे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि महत्त्वाचे सुद्धा आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या इप्सित ध्येयापर्यंत किंवा तुम्हाला जे तुमच्या आयुष्यामध्ये डिझायर मिळवायचं आहे त्यासाठी हे रूल अत्यंत महत्त्वाचे आहेत। शेवटचा नियंत्रण अत्यंत महत्त्वाचा आहे, जो तुमच्यासाठी गरजेचा आहे। शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही ठरवलं असेल मित्रांनो, त्याच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला हे माझे व्हिडिओ नक्की मदत करतील। असे सर्व व्हिडिओ तुम्ही माझ्या युट्यूबच्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर हे पॉवरफुल रूल आहेत आणि हे रूल्स आपल्या आयुष्यात जर तुम्ही अंगीकारले तर 100% मित्रांनो तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे आयुष्यामध्ये गरजेचं आहे ते तुम्हाला मिळून जाईल। आपल्याला आयुष्यामध्ये सुरुवात करत असण्यासाठी प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते मित्रांनो, पण ती परफेक्ट प्रत्येक गोष्ट असेलच असं नाही। बऱ्याच वेळेला या गोष्टी करत असताना प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी परफेक्ट सिच्युएशन नसते, पण तुम्ही जिथं आहात, जिथं तुम्ही आत्ता आलेला आहात तिथून जरी सुरुवात केली तरी तुम्ही तुमच्या इप्सित ध्येयापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवू शकता मित्रांनो। म्हणूनसाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जिथून आहात तिथून सुरुवात करणं गरजेचं आहे। म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये 3 पॉवरफुल माइंडसेट रूल आपण सांगणार आहोत। त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजे द अँटी बर्नआउट सिस्टीम। आता याचा अर्थ काय आहे? द अँटी बर्नआउट सिस्टीम म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी त्याचा रिझल्ट लगेच अपेक्षित करता तुम्ही, पण असं होत नसतं मित्रांनो। समजा तुम्ही एखादी गोष्ट सुरुवात केली, 1 दिवस केली, 2 दिवस केली, तिसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा लगेच रिझल्ट मागता, पण अशी कोणतीच गोष्ट नसते की लगेच आपल्याला त्याचा रिझल्ट येईल। आपल्याला सातत्याने एखाद्या गोष्टीवरती काम करावं लागतं मित्रांनो आणि त्याचा रिझल्ट त्यानंतर येतो। म्हणून तुम्ही अँटी बर्नआउट सिस्टीम याचा अर्थ असा आहे की लगेच बर्नआउट होणं ही गोष्ट आपल्या साठी चांगली नाही। म्हणून आपण कायम कंटिन्यू एखाद्या गोष्टीसाठी काम करत राहणं गरजेचं आहे। रिझल्टची अपेक्षा न करता जास्तीत जास्त त्या गोष्टीवरती काम करत राहणं फार गरजेचं आहे। लगेच नवीन गोष्ट तुम्ही काय करता, शोधता आणि तिकडे वळता, असं न करता जी गोष्ट तुम्ही निवडली आहे त्या गोष्टीवरती सातत्यानं काम करणं आणि त्यामध्ये आपल्या स्वतःला शोधणं गरजेचं आहे। एखादं काम तुम्ही घेतलं तर तुम्ही ते काम त्यामध्ये जोपर्यंत स्किल मिळत नाही तोपर्यंत जास्तीत समर्पण केलं पाहिजे। कारण जपानमध्ये बघा अशी टेक्निक आहे, तुम्ही एखाद्या झाडाचं काम जरी करत असाल तर ते इतक्या प्रामाणिकपणे केलं जातं की त्याच्यामध्ये तुमचं समर्पण गरजेचं आहे। म्हणजे कामाप्रती जर आपलं समर्पण असेल मित्रांनो तर आपण त्याच्यामध्ये निपुण होतो, प्रवीण होतो आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू गोष्टी शोधत सापडत जातात आणि त्यातून आपण त्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो आणि त्याच्या अत्युच्च टोकाला आपण जाऊ शकतो। त्यामुळे अँटी बर्नआउट रूल सिस्टीम हे अत्यंत महत्त्वाचा रूल आहे, जो आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंट आणि शार्प माइंड। आता याचा अर्थ काय मित्रांनो? क्लीन एन्व्हायरमेंट, स्वच्छता असेल, मग ती मनातली असेल आणि घरातली सुद्धा असेल, या दोन्ही गोष्टीवरती आपण जर बोललो, समजा आपला डेस्क आहे, तो डेस्क जर स्वच्छ नसेल तर तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टींचा गोंधळ सुरू असतो आणि तो गोंधळ जर दूर व्हायचा असेल तर आपल्याला डेस्क स्वच्छ करणं गरजेचं आहे। तसंच आपलं माइंड सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण माइंड स्वच्छ करण्याची गोष्ट बोलतो त्यावेळी आपण सगळ्या गोष्टी कागदावर घेणं गरजेचं आहे आणि त्यातल्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे तेवढ्या गोष्टी सॉर्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला त्या निवडता येणं गरजेचं आहे। डेस्क जर स्वच्छ असेल, घरातलं वातावरण एन्व्हायरमेंट ठीक असेल तर तुमचा क्लिअर फोकस राहतो मित्रांनो आणि जास्तीत जास्त माइंड तुमचं चांगल्या पद्धतीने शार्पपणे काम करतं। म्हणून क्लिअर एन्व्हायरमेंट, शार्प माइंड हा रूल अत्यंत गरजेचा आहे आणि तो महत्त्वाचा सुद्धा आहे। कचऱ्यात बसून तुम्ही काम करू शकत नाही मित्रांनो, म्हणून आधी कचरा साफ करा जो मनातला असेल आणि तुमच्या डेस्कवरचा सुद्धा असेल आणि स्पष्ट चांगल्या क्लिअर ध्येयानं तुम्ही कामावरती फोकस करा। 100% तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट तुम्हाला अचीव होणार। तिसरा अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी गरजेचा असा रूल आहे तो म्हणजे द 1 मिनिट रूल। आता याला कायझेन असं सुद्धा म्हणतात जापनीज टेक्निकमध्ये। याचा अर्थ मित्रांनो सरळ आणि सोपा असा आहे की 1 मिनिट रूल म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे पण ती तुम्हाला करताना प्रोक्रॅस्टिनेशन होते, तुम्ही बाजूला जाताय, तुम्ही त्याच्यापासून दूर जाताय असं तुम्हाला वाटत असेल तर 1 मिनिटासाठी मित्रांनो ती गोष्ट तुम्ही करा। जर तुम्ही ती गोष्ट 1 मिनिटासाठी करू शकला मित्रांनो तर तुम्ही त्या पुढे तुम्हाला ती करू वाटते आणि तुम्ही त्या गोष्टीवरती टिकता, ती 10 मिनिटावर जाते, अर्ध्या तासावर जाते, 1 तासावर सुद्धा जाऊ शकते। म्हणजे जर एखाद्या वेळी तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये 1 मिनिटासाठी घुसला मित्रांनो तर ती गोष्ट पुढे सातत्यानं होण्याचे चान्सेस वाढतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये अर्धा तास, 1 तास टिकून राहता आणि ते काम करता। म्हणूनसाठी तुम्हाला 1 मिनिट रूल हा अत्यंत महत्त्वाचा रूल आहे, जो अशा कामामध्ये आपल्याला प्रोक्रॅस्टिनेशन पासून वाचवू शकतो, जेणेकरून आपल्याला जे काम करायचं आहे, ज्याच्यावरती आपला फोकस असणं गरजेचं आहे, ते जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही 1 मिनिट फोकस करा, 1 मिनिट वेळ काढा, तुम्हाला पुढे ते काम करू वाटेल आणि त्याच्यामध्ये तुमचा जास्तीत जास्त वेळ आपल्याला देता येईल। हा मानसशास्त्रीय रूल आहे मित्रांनो, हे सायकोलॉजिकल गोष्ट आहे, म्हणजे हे मी कुठलं बाहेरचं सांगत नाही तर मानसशास्त्राने ही गोष्ट प्रूव्ह केलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला
एखाद्या गोष्टी जर तुम्ही 1 मिनिट वेळ दिला तर तुम्हाला ते पुढे काम करता येऊ शकतं. दशरथ मांझीचं उदाहरण घ्या तुम्ही, की त्यांच्या एका पत्नीच्या त्यांच्या त्या मोटिवेशनवरती त्यांनी अख्खा डोंगर फोडला. मित्रांनो, तो एका दिवसात फोडलेला नाही. दशरथ मांझीनं रोज थोडा डोंगर फोडलाय. म्हणजे रोज तुम्ही थोडं वाचत गेला, रोज थोडं गोष्ट काम करत गेला, त्यानंतर एका दिवसानंतर ती मोठी गोष्ट तयार होते. ती मोठी गोष्ट तुमच्याकडून होते. म्हणून एखाद्या मोठ्या गोष्टीला छोट्या गोष्टीत कन्वर्ट करा आणि ती गोष्ट रोज थोडी संपवत जा. म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काम आहे ते संपवता येईल आणि तुम्हाला ते काम करता येणं हे जास्त गरजेचं आहे. आणि हे मी जे माइंडसेट रूल तुम्हाला सांगत आहे, या तिन्ही माइंडसेट रूलचा जर वापर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केला तर 100% तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात पैसे मिळवायचे आहेत, यश मिळवायचं आहे, कोट्याधीश व्हायचं आहे, तुम्हाला एखाद्या पदावरती जायचं आहे, तर जे काही तुमचं ध्येय असेल त्यासाठी अप्रत्यक्षरित्या हे माझे व्हिडिओ तुम्हाला मदत करणार आहेत. अप्रत्यक्षरित्या हे माझे रूल्स तुम्हाला मदत करणार आहेत. या रूल्सला फॉलो करा. कारण मित्रांनो, मला माहिती आहे 90% नव्हे तर 99% मुलं हे ऐकून परत पुन्हा तेच काम करणार आहेत. पण 1% मुलं असे असणार की जे वाचून त्यांचं एक्झिक्युशन करणार आहेत. जो मुलगा याचं एक्झिक्युशन करेल तो 100% त्याच्या आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, म्हणून नॉलेज इज नॉट पॉवर, द एक्झिक्युशन ऑफ नॉलेज इज पॉवर. म्हणून तुम्ही त्या नॉलेजचं एक्झिक्युशन करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हा, यश मिळवा. या यश मिळवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, माझे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत आहेत. मी बघतोय, मला खूप चांगला सपोर्ट तुम्ही देत आहात. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.